नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. 25 जानेवारीनंतर राहू तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार आहे किंवा तुमचं आयुष्य काय उलथापालथ होणार आहे. चांगली शुभ वार्ता असणार आहे की अशुभ वार्ता असणार आहे. कुंभ राशी तुमच्यासाठी हा इशारा चांगला असणार आहे की वाईट असणार आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कुंभ राशी 25 जानेवारीपासून असा ग्रहयोग तयार होत आहे जो तुमच्या आयुष्यातील अडचणींची मुळं उपटून टाकणार आहे. तुमचं काम करूनही यश मिळत नाही, पैसा येतो पण अडकतो कुठेतरी. कोणीतरी तुमच्या रस्त्यात सतत अडथळे आणत असतात असं वाटतं का? तर लक्षात घ्या, कारण राहू आता जागा झाला आहे आणि जेव्हा राहू साथ देतो तेव्हा थांबलेलं नशीब अचानक धावायला लागतं. म्हणून 25 जानेवारीपासून काही लोकांच्या आयुष्यात अडकलेली कामे सुरू होणार आहे. शत्रू स्वतःच मागे हटतील, गोंधळ संपेल आणि योग्य दिशा मिळेल. पण एक मोठा इशारा आहे, जर ही चूक तुम्ही राहू कृपादृष्टीऐवजी परीक्षा घेतली तर तुमच्या आयुष्याचा शेवटी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात तुमच्या रस्त्यातील अडचणी कायमचा दूर करू शकतो. चला तर व्हिडिओला सुरुवात पाहूया. अडचणी का येत होत्या? तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल, मी मेहनत करतोय तरीही माझं काही होत नाही का? खरं कारण एकच होतं, राहू प्रतिकूल जे होता. जेव्हा राहू उलट काम करतो ना, तेव्हा माणूस मेहनती असतो पण फळ दुसराच खातो. पण करत असूनही यश दूर पळत राहतं. चुकीच्या लोकांमुळे डोळे झाकून विश्वास बसतो. योग्य निर्णय घ्यायच्या वेळेला मन गोंधळून जातं. संधी अगदी समोर असते पण नशीब हातातून निसटतं. आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे तुम्ही बरोबर असता तरीही परिस्थिती तुमच्या विरोधात असते. पण आता हा काळ संपत चालला आहे, कारण 25 जानेवारीपासून चित्र बदलणार असणार आहे. तोच राहू आहे पण त्याची चाल आता तुमच्या बाजूने वळणार आहे. आता जे थांबलं होतं ते हलणार आहे आणि ज्यांना तुम्ही कमी लेखलं किंवा ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आश्चर्याने पाहणार आहेत. तर 25 जानेवारीनंतर राहू काय करणार आहे तर जाणून घेऊया. 1. अडकलेली कामे अचानक पुढे सरकणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अशा होत्या ज्या तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही जागच्या जागीच अडकत होत्या. फाईल्स टेबलावर पडून होत्या, पैसा येणार होता पण सतत अडथळे येत होते. सरकारी, कायदेशीर किंवा ऑफिसमधील कामे पुढे सरकत नव्हती. कारण एकच होतं, राहू प्रतिकूल होता. पण 25 जानेवारीनंतर चित्र बदलणार आहे. राहू आता अडथळे निर्माण करणार नाही, तर अडथळे तुमच्या आयुष्यातील दूर करून परिस्थिती तयार करणार आहे की अचानक एक फोन येईल, एखादी सही होईल, एक व्यक्ती मदतीसाठी पुढे येईल आणि तुम्हाला कळणार नाही महिन्यापासून अडकलेली कामे एका दिवसात कसं पूर्ण झाले. हा बदल तुमच्या मेहनतीचा नाही, तर हा बदल ग्रहयोगाचा आहे. म्हणून 25 जानेवारीनंतर जे थांबलं होतं तेच धावणार आहे. 2 नंबर, शत्रू स्वतःच मागे हटणार आहेत. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात कुंभ राशी काही लोक असे होते जे समोर गोड बोलायचे पण मागे तुमचाच रस्ता अडवायचे. कोणी तुमची बदनामी करत होतं, कोणी अफवा पसरवत होतं, कोणी गपचूप तुमच्या प्रगतीचे अडथळे आणत होतं. तुम्ही काहीच चुकीचं करत नव्हता तरीही वारंवार अडचणी तुमच्या वाट्याला येत होत्या. कारण राहू प्रतिकूल होता, तो लपलेले शत्रू निर्माण करत होता. तसेच 25 जानेवारीनंतर चित्र बदलणार आहे, कारण राहू आता सत्य उघड करणार आहे. जे लोक तुमच्या विरोधात होते ते स्वतः अडचणी सापडतील, त्यांची ताकद कमी होईल आणि तुमच्याशी लढायची हिंमतही उरणार नाही. तुम्हाला एक शब्दही बोलावा लागणार नाही, न्याय आपोआप होईल. लक्ष ठेवा, जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने फिरतात तेव्हा शत्रू तुमच्या आयुष्यातून पळ काढतात. 3 नंबर, चुकीचा मार्ग सोडून योग्य दिशा मिळेल. आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात जणू धुकत चालल्यासारखं वाटत होतं. काय करायचं, काय टाळायचं, कोणावर विश्वास ठेवायचा हेच समजत नव्हतं. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, निर्णय घ्यायचा प्रयत्न केला पण मन गोंधळात पडायचं. एखादा मार्ग निवडला तर नंतर कळायचं की हा मार्ग चुकीचा होता. कारण राहू जेव्हा प्रतिकूल असतो तेव्हा तो भ्रम निर्माण करतो, तो चुकीचं योग्य वाटायला लावतो आणि योग्य गोष्टच लपवतो. पण 25 जानेवारीनंतर तोच राहू डोळे उघडणारी घटना घडवणार आहे. एखादं सत्य अचानक समोर येईल, एखादी व्यक्ती खरी तिची ओळख दाखवेल किंवा एखादा अनुभव तुम्हाला स्पष्ट
करेल आता काय करायचं आणि काय थांबवायचं. तर या दिवसानंतर तुम्ही चुकीच्या मार्गावर राहणार नाही, कारण दिशा आता नशीब देणार नाही. जे गोंधळले होते ते स्पष्ट होईल आणि योग्य निर्णय तुमचं आयुष्य योग्य वळणावर नेईल. 4. पैसा आणि संधी अचानक येतील. आतापर्यंत पैसा तुमच्याकडे येत होता पण थांबत नव्हता. कष्ट होते, काम होते, पण हातात काहीच राहत नव्हतं. कधी खर्च अचानक वाढायचे, पैसे कधी येण्याआधी अडथळे यायचे, कधी मेहनतीचं फळ दुसऱ्यालाच मिळायचे. कारण राहू प्रतिकूल असताना तो पैशाचा प्रवाह विस्कळीत करतो. म्हणून 25 जानेवारीनंतर चित्र बदलणार आहे. राहू आता अनपेक्षित मार्ग धन देणार आहे. जिथून अपेक्षा नव्हती तिथून पैसे येणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. नवीन काम, साईड इन्कम किंवा ऑफर मिळणार आहेत. एखादी गुप्त संधी तुमच्यासमोर येईल. हा पैसा हळूहळू नाही, अचानक येईल आणि येताना तुमचा आत्मविश्वासही परत आणेल. लक्ष ठेवा, राहू जेव्हा देतो तेव्हा तो सगळ्यांना चकित करून टाकतो. 5 नंबर, मानसिक ओझं हलकं होईल. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात फक्त बाहेरून कठीण होतं तर आतूनही कठीण होतं. तर विचार थांबत नव्हते, तर उद्या काय होईल, हे सगळं कधी संपेल, मीच का प्रत्येक वेळी अडचणीत येतो, हे प्रश्न तुम्हाला हळूहळू थकवत होते. कारण राहू प्रतिकूल असताना तो माणसाला मानसिक जाळ्यात अडकवतो, भीती वाढवतो, संशय निर्माण करतो आणि आत्मविश्वास ढासळतो. पण 25 जानेवारीनंतर हा मार्ग हळूहळू उतरायला लागणार आहे. झोप पुन्हा शांत लागणार आहे. मनातील भीती कायमची दूर होणार आहे. नकारात्मक विचार दूर होणार आहेत आणि तुम्हाला स्वतःवरच पुन्हा विश्वास वाटू लागेल. हा बदल एका दिवसात होणार नाही, तर हा तुम्हाला बदल स्पष्ट जाणवेल. आता मन जड नाही राहिलं, नाही तुम्हाला मानसिकदृष्ट्या तोडलं. त्यांच्यासाठी आठवणही हळूहळू निशब्द होतील. कारण राहूची ही सगळ्यात मोठी कृपा आहे, मनाची शांतता. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच नशीब आपोआप साथ द्यायला सुरुवात करतं. महत्त्वाचा इशारा काय आहे, तर 25 जानेवारीनंतर राहू तुमच्या बाजूने फिरत असला तर एक चूक करणं मात्र टाळा, नाहीतर चित्र परत उलटू शकतं. लक्षात ठेवा, राहू आता झोपलेला नाही, तो तात्काळ परिणाम देण्याच्या स्थितीत आहे. खोटं बोललात तर लगेच उघड होईल, शॉर्टकट घ्याल तर लगेच तोट्यात जाल, कोणाची फसवणूक कराल तर तीच गोष्ट तुमच्यावर उलटी पडेल, अहंकार वाढला तर मिळालेली संधीही हातातून निसटून जाईल. त्यासाठी चुकलं तर माफी नाही, कारण प्रामाणिक राहा, संयम ठेवा, जे योग्य आहे तेच करा आणि कोणाचं वाईट मनात चिंतू नका. कारण 25 जानेवारीनंतर राहू तुमचं भाग्य उघडू शकतो, पण बंद करायची ताकदही राहूमध्ये असणार आहे. तर उपाय काय करायचा आहे, तर 25 जानेवारीपासून सलग 5 दिवस हे नियम पाळा. वेळ, सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. काय करायचं आहे, शांत बसून डोळे बंद करा, मनातल्या सगळ्या भीती शंका बाजूला ठेवा आणि श्रद्धेने जप करा. ओम राहवे नमः 108 वेळा. शक्य असल्यास काळ्या तिळाचा माळ वापरा. जप झाल्यावर माझ्या सर्व अडचणी दूर होऊ द्या असं बोला. आणि असा एक उपाय आहे जो अत्यंत प्रभावी आहे, तर गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा काळे उडीद तेल दान करा आणि कोणत्याही भांडणात पडू नका. हे उपाय श्रद्धेने करा, तरच राहू अडथळे निर्माण करणार नाही, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि कुंभ राशीच्या मित्रांनो, राहू तुमच्या नशिबात खूप सारे बदल घडवणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्ही राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशा पुढील नवीन व्हिडिओमध्ये.